वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. सर्व मानव मात्रांची मूलभूत आकांक्षा जर जीवनातली कोणती असेल तर ती सुख मिळणं आहे. या बाबतीत दुमत आहे का कोणात सांगा? मग व्यापारी असो, शेतकरी असो, नोकरी करणारा असो, स्त्रिया असो, पुरुष असो, बाल असो, वृद्ध असो, शिक्षित असो, अशिक्षित असो, गरीब असो, श्रीमंत असो, देशभक्त असो की हरिभक्त असो, सर्व मानव मात्रांची मूलभूत आकांक्षा सुख मिळणं ही आहे. तेव्हा सुख मिळण्याकरता तो रात्रंदिवस परिश्रम घेतो आहे. परंतु दुर्दैव असं आहे की ते सुख त्याला मिळत नाही. अपेक्षा आहे सुखाची, परंतु प्राप्ती आहे दुःखाची. सुखाकरता प्रयत्न करूनही सुख का मिळू नये? तुकोबारे अशा जीवांना पाहून म्हणतात, बाबांनो सांगा, रात्रंदिवस तुम्हाला जर सुखाची अपेक्षा आहे तर सुख पदरात का पडत नाही सांगा? वास्तविक शास्त्रीय अबाधित सिद्धांत असा आहे, इच्छा आणि प्रयत्न एकत्र आले का प्राप्ती व्हायला पाहिजे. तुम्हाला सुखाची इच्छा आहे आणि सुखाकरता तुम्ही प्रयत्नही करता, मग प्राप्ती का होत नाही? सुखाकरता प्रयत्न करूनही सुख आपल्या पदरात पडत नाही. आज मिळेल, उद्या मिळेल, या वर्षी मिळेल, पुढच्या वर्षी मिळेल, या सीजनला मिळेल, पुढच्या सीजनला मिळेल, असा आशेत जन्म जातो, परंतु सुखाचा भोग काही घडत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणयक मुक्ती यत्न नाही केला, क्षणयक मुक्ती यत्न नाही केला, सुंदर दिशा सिन पावला, माया वेठीला जीव माझा, सुंदर दिशा सिन पावला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. सुखाच्या आशेत जन्म जातो, भोग घडत नाही. आज मिळेल, उद्या मिळेल, या सीजनला, पुढच्या सीजनला, असा दशदिशा हिंडत राहतो, पण दुःखच पदरात पडतं. हिंडता दिशा शीण पावला. तरी मनुष्य प्रयत्नच करत राहतो का? आशेने. हे केल्याने सुख मिळेल, ते केल्याने सुख मिळेल, परंतु सुख काही पदरात पडत नाही. आमचे वैकुंठवासी गुरुवर्य मामासाहेब दांडेकर एक उदाहरण सांगायचे. आशेने जीव प्रयत्न करत राहतो, पण त्याला सुख काही पदरात पडत नाही. पूर्वीच्या कालामध्ये तेल पाडण्याकरता बैलघाणे असायचे. अलीकडे ऑइल मिल निघालेले आहेत. पूर्वी बैलघाणे असायचे. अजूनही तेली मंडळींच्या घरी हे घाणे आठवण म्हणून ठेवलेले आहेत. तर त्या बैलाने घाण्याला सतत चालत राहावं, त्याच्या मागे हाकलण्याकरता कोणी मनुष्य नको, म्हणून तेली पूर्वी एक युक्ती करायचा. काय युक्ती करायचा? त्या बैलाच्या मानेवरचं जे जू, त्या जुवाला एक ओवाभर अशी काठी पुढे बांधायचा आणि त्या काठीला लोंबकळती पेंडी, घासाची पेंडी, हिरव्या चाऱ्याची पेंडी, ती पेंडी बैलाला दिसत असायची. तेव्हा ती पेंडी आपल्याला मिळावी या आशेने मग काय करतो, बैल चालत राहतो. पण बैल जसा पुढे पुढे चालतो तशी पेंडी पुढे पुढे चालते, कारण ती त्याच्याच मानेवरच्या जुवाला बांधलेली आहे. म्हणून तो जसा जसा पुढे चालतो तशी पेंडी पुढे पुढे चालते. पेंडी काय त्याला मिळत नाही आणि त्याचं चालणं काही थांबत नाही. जसा तो बैल, माफ करा, राग मानू नका, तशी तुमची आमची सर्व जीवांची परिस्थिती झालेली आहे. आपण देखील हे केल्याने सुख मिळेल, ते केल्याने सुख मिळेल, ते केल्याने सुख मिळेल, या आशेने आपण प्रयत्न करत राहतो, परंतु सुख काय आपल्या पदरात पडत नाही आणि आपले प्रयत्न काय थांबत नाही. मला एक सांगा, आजपर्यंतच्या आयुष्यात आपण थोडे प्रयत्न केलेले आहेत का? कितीतरी प्रयत्न केलेले आहेत, कितीतरी कष्ट उपसलेले आहेत, रात्रंदिवस राबलेला आहात, खपलेला आहात, परंतु सुख का पदरात पडत नाही याचं थोडस निरीक्षण करा, सिंहावलोकन करा, जरा अंतर्मुख होऊन या गोष्टीचा विचार करा. बाबा सांगा, तुमचं वय काय? 70. बरं, 70. आजपर्यंतच्या आयुष्यात तुम्ही थोडी उलाढाल केली असेल, कितीतरी उलाढाल केली असेल, रात्रंदिवस राबला असाल, खपला असाल, श्रमला असाल. तुमचं शरीरच सांगतंय की 70 वर्षात तुम्ही किती कष्ट उपसलेले आहेत, या प्रकारे प्रयत्न केलेले आहेत, परंतु अजूनही सुख काही पदरात पडलं का सांगा?
दुःख तुमचं कायमचं मिटलं का? नाही. आनंद कायमचा पदरात पडला का? नाही. 70 वर्ष प्रयत्न करूनही का शक्य झालेलं नाही? इथून पुढचा अजून तुमचा किती वर्षाचा अंदाज आहे? 4-5 वर्षाची मुदतवाढ मिळाली तर हे शक्य होईल? माफ करा, राग म्हणू नका. आजपर्यंतच्या आयुष्यात इतके कष्ट उपसलेले आहेत तरी आपलं दुःख मिटलं नाही आणि सुख पदरात पडलेलं नाही. याचा अर्थच लक्षात घ्या की प्रयत्न चुकीचे होत आहेत. शास्त्राचा अबाधित सिद्धांत आहे, साधन का चुकलं की त्याला अपेक्षित साध्याची प्राप्ती होऊ शकत नाही. हा निर्विवाद शास्त्रीय सिद्धांत आहे. म्हणून आपल्या जीवनात सुख जर मिळावं वाटतंय ना तर लक्षात घ्या काय करायला पाहिजे. त्याकरता सुख मिळवण्याकरता पहिल्यांदा सुख आहे कुठं हे लक्षात घ्या आणि त्या दिशेने मार्गाला लागा. एक लौकिक युक्तिवाद मी तुमच्या पुढे ठेवतो. आपल्याला जी वस्तू हवी आहे ती ज्या मार्केटमध्ये मिळते तिथंच जायला पाहिजे की नाही? कुठेही जाऊन आपल्याला हवी असलेली वस्तू मिळणार नाही, तिथे असलेली मिळेल. एकाला पाहिजे होते पेढे आणि तो गेला चर्मकार गल्ले. मला सांगा तिथे जाऊन त्याला पेढे मिळतील का? नाही. मग काय मिळतील? अहो जोडे. का? जोडे जिकडे मिळतात तिकडेच गेलाय ना. पेढे जिकडे मिळतात तिकडे जर गेला नाही तर पेढे मिळतील कसे? माग रस्ता तुला पेढे जर हवे तर स्वीट मार्ट लाईन दे, ही शू मार्ट लाईन सोडून दे. तसं तुम्ही आम्ही जीव सुखाकरता प्रयत्न करतो भलतीकडे, म्हणून आपल्या पदरात सुख पडत नाही. म्हणून सुख पदरात पडावं असं जर वाटतं तर एक लक्षात घ्या, सुख आहे कुठे याचा शोध घ्या. तर सुख आहे एकमेव परमात्म्याच्या ठिकाणी. सर्व सुखाचे अगर बाप रखमा देवर, सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा. म्हणून सुख जर पाहिजे तर सुखरूप देव तुम्ही आपला असा करून घ्या, त्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होणं शक्य नाही. आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा, आपुला तो एक देव करून घ्यावा. तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे. येरती माई के सुखाची जनीती, येरती माई के सुखाची जनीती. तेरे बिना जीवा सुख नोहे, तेरे बिना जीवा सुख नोहे. येरती माई के सुखाची जनीती, येरती माई के सुखाची जनीती. आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. त्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्त होणं शक्य नाही. सुख जर पाहिजे तर सुखरूप देव आपला असा करून घ्या. आणि सुखरूप देव जर आपला असा करून घ्यायचा असेल तर त्याला एकमेव मधला दुवा जर कोणता असेल तर तो म्हणजे संत. जीवाचा आणि देवाचा मिलन घडून आणणारा मधला दुवा म्हणजे संत आहे. संतांशिवाय जीवाला परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. हा अबाधित सिद्धांत आहे. वेद देखील अशी साक्ष देत आहेत. संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही, ऐसे वेद देती ग्वाही. संताविन प्राप्ती नाही, ऐसी वेद देती ग्वाही. संतांशिवाय जीवाला परमात्मा प्राप्ती होऊ शकत नाही. उपनिषद, पुराण, शास्त्र, सर्व संत एक मुखाने हीच ग्वाही देत आहेत की बा तुम्हाला परमात्मा प्राप्ती जर करून घ्यायची असेल तर संतांना सद्गुरूंना शरण जा, त्याशिवाय परमात्मा प्राप्ती होऊ शकणार नाही. असा शास्त्रीय अबाधित सिद्धांत आहे. मग जीवाचा आणि देवाचं मिलन घडून आणणारा मधला दुवा संत आहे. संतांशिवाय परमात्मा प्राप्ती नाही आणि परमात्मा प्राप्तीशिवाय सुख नाही. मग सुख जर आपल्याला आवश्यक आहे तर सुखाकरता देव प्राप्त केला पाहिजे आणि देव प्राप्ती करता संतांचा समागम करणं अत्यावश्यक आहे. त्याशिवाय तुम्हाला सुख प्राप्ती होऊ शकणार नाही. विठ्ठल मनुष्य जीवनात सत्समागम अत्यावश्यक का?
याची कारण मीमांसा मी आपल्या पुढे ठेवली. माणसाला हवा आहे सुख. सुख मिळवण्याकरता देव आपलासा केला पाहिजे आणि देव आपलासा होण्याकरता संत हाच एकमेव मधला दुवा आहे. म्हणून जीवनात सत्समागम ही अत्यावश्यक बाब आहे. तेव्हा तुकोबाराय सर्व मानव मात्रांना सांगू लागले, बाबांनो, तुम्हाला तुमच्या जीवनाची वाटचाल जर करायची असेल आणि खरं इच्छित साध्य जर तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं असेल तर तुम्ही सत्समागम करा, संतांचा समागम करा. या प्रकारे तुकोबाराय लोकांना सांगू लागले. त्यावेळेला लोक म्हणाले, महाराज सत्समागम करायला पाहिजे, तुम्ही आम्हाला सांगितलं. हो बाबांनो, खरोखर आहे, तुम्हाला सुख मिळवायचे म्हणून त्याकरता देव प्राप्त करून घेतला पाहिजे आणि देवाचा अनुग्रह होण्याकरता सत्समागम ही महत्वाची बाब आहे. दुर्लभम त्रयमे वैतद देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रय. देवाच्या अनुग्रहाला हेतुभूत या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक मनुष्य जन्म, आता तो आपल्याला मिळालेला आहे. हा विषय आपला आता समजा दुर्लभतेचा राहिला नाही. पुढची महत्वाची दुर्लभ गोष्ट आहे मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम. मनुष्यत्व मिळालं परंतु मुमुक्षुता ही निर्माण व्हायला पाहिजे. तो देव मला मिळावा अशी ही तळमळ निर्माण व्हायला पाहिजे. ही दुसरी दुर्लभ गोष्ट. आणि तिसरी दुर्लभ गोष्ट असा आहे, अशी तळमळ निर्माण झाल्यानंतर त्याला मार्गदर्शन करणारे संत भेटले पाहिजे. ते संत मिळाले, त्यांचं मार्गदर्शन यथार्थ प्रकारे लाभलं की निश्चित आपल्याला देवाचा अनुग्रह होऊ शकतो. म्हणून जीवनात सत्समागम हा घडायलाच पाहिजे अशी माझी म्हणण्याची तुम्हाला एक खात्री आहे, अपेक्षा आहे. या दृष्टीने मी तुम्हाला सांगतो, सत्समागम करा. ठीक आहे महाराज, आता तुमच्या म्हणण्यानुसार आमचा निर्णय झाला, सत्समागम हा व्हायला पाहिजे, या मताचे आम्ही आता झालो. आता पुढचा आम्हाला सांगा, तो कसा घडला पाहिजे. तुकोबारा म्हणतात, या बाबतीत आता तुम्हाला सांगू कसा घडला पाहिजे. हा जो तुमचा मुद्दा आहे ना, तर त्याला माझं असं उत्तर आहे, तो कसाही घडो. कसाही म्हणजे हो कसाही, कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो संतांचा समागम घडावाच असं सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या प्रथम चरणात सांगतायत. संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी, संत समागम एखादी परी. भावे त्याचे द्वारी श्वान याती, भावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल सर्व, तेथे राम नाम होईल सर्व. भावे त्याचे द्वारी श्वान याती, भावे त्याचे द्वारी श्वान याती, तेथे राम नाम होईल सर्व, तेथे राम नाम होईल सर्व. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, बाबांनो, तो संतांचा समागम कसा घडावा असं तुमचं म्हणणं आहे ना, तर माझं असं उत्तर आहे याला, तो कसाही घडो. कसाही म्हणजे हो कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो संतांचा समागम व्हावाच. संत समागम एखादी परी, परी म्हणजे प्रकार. कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो संतांचा समागम व्हावाच. तो निश्चित उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. जीवनात संतांचा समागम हा घडलाच पाहिजे. इतरांचा समागम होऊच नये आणि संतांचा समागम झाल्याशिवाय राहू नये. इतरांचा समागम नकोच. विंचवाची भेट व्हावी का? होऊ नये. कधी होऊ नये, अहो कधीच होऊ नये. तसे समाजातही काही माणसं आहेत की त्यांना विंचू म्हणायला हरकत नाही. त्यांचीही संगती आपल्याला कधीच होऊ नये. माझ्या मते एक वेळ विंचू बरा. अशी समाजामध्ये काही माणसं आहेत की विंचवापेक्षा ती घातक आहेत. विंचवाच्या फक्त नांगीमध्ये विष सांगितलेलं आहे. तुम्ही बघा, विंचू आपल्या सर्वांगावरून फिरू द्या,
फक्त त्याने नांगीवर धरलेली असायला पाहिजे. नांगीवर धरून तो विंचू आपल्या सर्वांगावर फिरला तरी आपल्याला काही होणार नाही. फक्त त्याने ती नांगी खाली मारली का मग मात्र साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही. पण त्याने वर नांगी धरून कितीही आपल्या सर्वांगावर फिरला तरी आपल्यावर त्याचा काही दुष्परिणाम होऊ शकणार नाही. पण समाजामध्ये अशी काही माणसं आहेत की ती विंचवापेक्षा मी घातक आहे म्हटलं. याचं कारण असं, या दुर्जनाचा, वाईट पुरुषाचा समागम तर द्या सोडून, नुसता वारा जरी लागला, त्यांचा दुरून जरी नुसतं दर्शन झालं तरी ते दर्शनही आपल्या जीवनात फार घातक ठरणार आहे. अजामेळ याचं उदाहरण बघा आपण. अजामेळ सत्शील होता, सदाचरणी होता. तो समिधा आणण्याकरता रानात गेला. येताना तो मोठा मार्ग न धरता, तो तुमचे म्हणता ना काय, तो मधला शॉर्टकट, जवळचा मार्ग असा मधला, त्या मधल्या एका गल्लीने तो शिरला. परंतु दुर्दैवाचा असा प्रकार की गल्ली ती वेगळी होती, जरा वाम मार्गाची होती. एक जार पुरुष एका वेश्येबरोबर काम क्रीडा करत होता. ती गल्ली होती. जात असताना अजामेळाला ते पाहण्यात आलं. नुसतं ते दृश्य अजामेळाने पाहिलं. त्या पाहण्याचा दुष्परिणाम अजामेळाच्या जीवनावर असा झाला की तो दुराचरणी बांधला. त्याने अनेक वेश्या आपण जवळ ठेवलेल्या आहेत आपल्या जवळ, आणि तो दुराचरणाकडे प्रवृत्त झालेला आहे. क्षणाचं वाईटाचं दर्शन अजामेळाच्या जीवनाला अधःपतनाला कारणीभूत आलं. म्हणून वाईटाचा, दुर्जनाचा समागम देखील, नुसता वारा देखील, दर्शन देखील जीवनात हानिकारक आहे. म्हणून वाईटाचा समागम होऊच नये. तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन, नको तयाचे दर्शन. तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे क्षण नको तयाचे दर्शन. एक क्षण देखील त्याचं दर्शन नको, स्पर्श तर नकोच नको. मी मगाशी सांगितलं विंचवाच्या नांगीमध्ये विषय, परंतु तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे विंचाची नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. दुर्जनाच्या सर्वांगामध्ये विष आहे. म्हणून वाईटाचा समागम होऊच नये. का? त्याचं कारण आहे, आपण जसे संगती करू तसे विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात. जसे विचार आपल्या ठिकाणी निर्माण होतात तसा आचार आपल्या जीवनात घडतो, आणि जसं आचरण तशी गती आपल्याला प्राप्त होत असते. म्हणून वाईट गती होऊ नये असं जर असं वाटतं तर वाईट आचरण होऊ नये. वाईट आचरण घडू नये असं जर वाटतं तर वाईट विचार जीवनात येऊ नये, आणि वाईट विचार जीवनात येऊ नये असं वाटतं तर वाईटाचा समागम होऊ नये. चांगल्यांचा समागम की चांगले विचार, की चांगला आचार, की चांगली गती. म्हणून गती ही कृतीवर, कृती ही संगतीवर अवलंबून आहे. विचार या प्रकारे संतांच्या संगतीत चांगले निर्माण होतात की चांगला आचार घडतो. वाईटाच्या संगतीत वाईट विचार निर्माण होतात की वाईट आचार घडतो. संगती ही जीवनाला कशी बाधक ठरते, एक वेगवेगळे स्तर सांगतो मी आपल्याला. एक संस्कृतमध्ये सुंदर सुभाषित आहे. त्या सुभाषितामध्ये संगतीचा अधम, मध्यम, उत्तम विचार हा दाखवलेला आहे परिणाम. एक पाण्याचा थेंब, त्याने तापलेल्या लोखंडाची संगती केली. काय झालं असेल त्याचं? बाष्पीभवन झालं, तो तिथे संपून गेला, त्याचं नावही शिल्लक राहिलं नाही. त्याच पाण्याच्या थेंबाने कमलपत्राची संगती केली. आता काय झालं? तो मोत्यासारखा चमकू लागला. तोच पाण्याचा थेंब स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला. आता काय झालं? त्याचं मोतीच झालं. संतप्ता यशी संस्थितस्य पयसो नामापि न ज्ञायते. संतप्त आयसी म्हणजे तापलेलं लोखंड, चांगल्या प्रकारचं तापलेलं लोखंड, त्याच्यावर स्थित झालेला पाण्याचा थेंब, त्याचं नावही शिल्लक राहत नाही. आणि मुक्ताकारतया तदेव नलिनी पत्रस्थितम राजते. तोच पाण्याचा थेंब कमलपत्रावर पडला तर मुक्ताकारतया राजते, मोत्यासारखा तो चमचम शोभू लागतो. आणि तोच स्वात्या सागर शुक्ती मध्य पतितम तन मौक्तिकम जायते. तोच स्वाती नक्षत्रामध्ये शिंपल्यामध्ये पडला तर त्याचा मोती होतो. एकूण शेवटी सांगतात, प्रायेण अधम मध्यम उत्तम गुणाहा संवासतो जायते. म्हणून बहुत करून अधम, मध्यम, उत्तम गुण जशी संगती करू तशी आपल्या ठिकाणी निर्माण होत असतात.
म्हणून जीवनात वाईटाची संगती झाली का वाईट विचार, मग वाईट आचार जीवनात होत असतो. म्हणून चांगल्यांच्या संगतीत राहावं. चांगल्याने देखील चांगल्यांच्या संगतीत राहावं बरं का. तोही जर वाईटाच्या संगतीत गेला तर त्याचं वाईट झाल्याशिवाय राहत नाही. तुम्ही बघा व्यवहारातले, एक म्हणतो का हो तो आमका आता काय दिसत नाही, तुमच्या बरोबर नेहमी वारीला कीर्तनाला कुठेही असायचा, हो तो आमच्याकडे राहत होता तोपर्यंत, आता तो त्या खालच्या आळीत राहायला गेला. आता तुम्हाला माहिती आहे ती खालची आळी कशी आहे. ती वाह्य दुर्व्यसन दुर्वर्तन भलत्याच प्रकारची दुराचरण करणारी त्यांच्या समागमात आता तो आहे. त्यामुळे त्याचं असं सगळं सुटलेलं आहे. आता काल तर मला एक नवीनच कळलं, तो प्यायलाही लागला असं म्हणतात आता. म्हणजे इतकी केस ती वाया गेली का संगती बदलली, विचार बदलले, वागणं बदललं. म्हणून वाईटाच्या संगतीत जाऊ नये, चांगल्यांच्या समागमात राहा. चांगल्यांच्या समागमात जर पायी वारीत ज्ञानोबरायांच्या पालखी सोहळ्याबरोबर गेला तरच दिंडी धरून चालेल. मोकारांच्या संगतीत गेला ना दिंडीची त्याची पंढरपुरापर्यंत गाठ भेट होणार नाही. तो मैलभर पुढे नाही तर मैलभर मागे राहणार, आणि सापडलाच मध्ये तर चहाच्या स्टॉलवर सापडला. चांगल्यांच्या संगतीत जर गेला आळंदी पंढरपूरला तर कीर्तन ऐकेल, गंगेवर स्नानाला जाईल. वाईटाच्या संगतीत गेला तर क्षेत्रात येऊन तमाशा पाहणारी माणसं आहेत. मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे. म्हणून चांगल्यांच्या समागमात राहावं. चांगल्यांचा समागम निश्चित आपल्याला उपयोगाचा आहे. चांगला वाईटात गेला तर त्याची किती हानी होते. तुकोबारांचा दृष्टांत सांगतो. हिरा आहे हिरा, हिऱ्याची परीक्षा काय. हिरा ठेविता ऐरणी वाचे मारिता जो घणी तोची मोल पावे खरा करणीचा होय चोरा. ऐरणीवर ठेवून वरून घणाने मारला असताना जो फुटत नाही तो हिरा, परंतु असा घनाच्या घावानेही न फुटणारा अभेद्य हिरा, परंतु तुकोबाराव म्हणतात तोही फुटला ना. ढेकणाच्या संगे हिरा गो भंगला, ढेकणाच्या संगे हिरा गो भंगला. संगे नारला साधू तैसा, संगे नारला साधू तैसा, संगे नारला साधू तैसा, संगे नारला साधू तैसा. तुकोबारा म्हणतात ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला. काय त्या ढेकणामध्ये क्षमता आहे काय कळत नाही. त्याचा नुसता स्पर्श झाला की हिरा दुभंगला जातो. तसे समाजातही काही ढेकणं आहेत बर का. त्यांनी चांगले चांगले हिरे संपवले. ओ विठ्ठल विठ्ठल. समाजातही काही ढेकणं म्हणजे, ढेकणं म्हणजे काय. ढेकून माहिती आहे का. ढेकून काय करतो, रक्त शोषण करतो. जो दुसऱ्याचं रक्त शोषण करतो त्याचं नाव ढेकून. तसे समाजातही अशी काही माणसं आहेत की दुसऱ्याचं शोषण करतायत. जे दुसऱ्याचं शोषण करतायत, समाजाचं शोषण करतायत, ती ढेकणाच्या वृत्तीची माणसं समजावी. म्हणून मनुष्याने आपल्या जीवनात दुसऱ्याचं शोषण करू नये, दुसऱ्याचं पोषण करावं. मतकून वृत्ती असू नये. ढेकून हा घातक आहे, तो हिराही घालवतो. तसे समाजातली काय अशी दुर्वर्तने माणसं चांगले चांगले हिरे संपवतात. असो तर चांगल्यांच्या समागमात यावं. तो कसा घडावा समागम. तुकोबारा म्हणतात एखादी कुठल्या एखाद्या प्रकाराने का होईना तो समागम घडावा. कुठल्याही प्रकारे हो तो उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. मी आपल्याला पुढे 2-3 उदाहरणं ठेवतो. आपलं आळंदी कोणत्या तालुक्यात आहे, राजगुरुनगर. या राजगुरुनगरच्या पश्चिमेला एक गाव आहे कडूस. त्या गावात असणारी एक व्यक्ती, तिचं नाव गंगाराम मवाळ. त्या गृहस्थाची म्हैस हरवली. मी कशा करता सांगतो लक्षात घ्या. संतांचा समागम कुठल्याही प्रकाराने का होईना घडला की तो कसा उपयोगाला येतो. म्हैस शोधण्याकरता तो इकडे तिकडे हिंडतो आहे. म्हैस काय सापडत नाही. म्हैस कुठे गेली असेल तो विचार करू लागला. ज्ञानेश्वरीची उभी लक्षात आली. हिरव्या चारी भांबावे पशु. हिरवा चारा जिकडे दिसेल तिकडे पशु जातो. म्हणून हिरवा चारा तिकडे तिकडे तो पाहत चाललाय. भंडाऱ्या डोंगरावर गेला हिरवळीमुळे. तिथे तुकोबारा भजनाला बसलेले होते. त्या गंगाराम मावळाला सोडलं कोण ही एक व्यक्ती इथे बसलेली आहे, हिला विचारावं आपण. उगी डोंगरवर हिंडण्यापेक्षा त्या व्यक्तीने जर पाहिले असतील तर सांगतील इकडे गेली इकडे गेली इकडे गेली. म्हणून तो तुकोबारा जवळ आला आणि हात जोडून म्हटला का हो तुम्हाला एक विचारू का. तुकोबाऱ्यांना असं वाटलं कोण साधक आले आपल्याला एकांतामध्ये, काय परमार्थाचं विचारतोय कोणास ठाऊक. तुकोबाऱ्याने आपलं भजन सोडलं आणि त्याला म्हणाले बोल काय म्हणणं आहे, काय विचारायचं विचार.
तो लाला माझी ती अशा शिंगाची म्हैस तुम्ही पाहिली का? तुकोबाराने कपाळाला हात लावला. भल्याग्रह असता म्हैस पाहिली का तुम्हाला विचारतो. अरे म्हैस पाहण्याकरता का मी डोंगर धरलेला आहे? देहू गावामध्ये काय कमी म्हशी आहेत म्हणून मी डोंगर धरलेला आहे आणि तू इथे म्हैस पाहण्याकरता आला? अरे लक्षात घे, मनुष्य जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही, मनुष्य जन्म हा देव पाहण्याकरता आहे. म्हणून तुला प्रयत्न करायचे झाले तर देव पाहण्याकरता कर, म्हैस पाहण्याकरता नको. देव पाहावया तरी वसायास नगरी आसना श्रीवंत, नगरी आसना श्रीवंत. देव पाहावया तरी वसायास नगरी आसना श्रीवंत, नगरी आसना श्रीवंत. देव पाहण्याकरता कर प्रयत्न, म्हैस पाहण्याकरता करू नको. तो म्हणतो महाराज तुम्हाला काय कळणार आहे? अहो म्हैस नाही, घरी दुपत नाही तर काय चाललंय आमच्या घरी वातावरण, तुम्हाला काय सांगावं? काय सांगायचं असेल तर म्हशीबद्दल तुम्ही बोला, बाकीचं काय बोलू नका. तुकोबारा म्हणतात भल्याग्रह असता तू एक लक्षात घे, तुझ्या डोक्यात नाही बसत माझं. नाही नाही मला म्हशीबद्दल सांगा, तुम्हाला काय सांगायचं असेल. तुकोबारा म्हणतात ठीक आहे, काय हरकत नाही, तुला म्हैसच पाहिजे ना, जा घरी जा, तू कुठंच पाहू नको, घरी गोठ्यामध्ये तुझ्या म्हैस बांधलेली जा. त्याने विचार केला कोण ही व्यक्ती मोठ्या आत्मविश्वासाने सांगते आहे, जाऊन पाहूया. तो आला, पाहतो तो गोठ्यात खरोखरच म्हैस. घरातल्या लोकांना विचारू लागला का कुठे सापडली, कोणाला सापडली, केव्हा सापडली, कशी काय सापडली. सगळे म्हणतात कुठे अजून सापडली, आपल्याला अजून म्हैस काय सापडली नाही. म्हणतात हे काय, चला गोठ्यात बघा आहे की नाही म्हैस. पाहतो तो म्हैस. तेव्हा तो गंगाराम मावळ विचार करू लागला कोणती एक व्यक्ती काय आत्मविश्वासाने आपल्याला बोलली, इतरत्र कुठंच जाऊ नको, जा तुझ्या घरी गोठ्यामध्ये म्हैस आहे, जा म्हैस मिळेल. मग ज्यांच्या सांगण्याने आपल्याला म्हैस इथे मिळाली त्यांनी दुसरा एक धक्का जोराचा दिला होता आपल्याला तिथे, की मनुष्य जन्म हा म्हैस पाहण्याकरता नाही, मनुष्य जन्म हा देव पाहण्याकरता आहे. तुला प्रयत्न करायचे झाले तर देव पाहण्याकरता कर. मग ज्यांच्या सांगण्याने म्हैस सापडली त्यांचंच जर मार्गदर्शन आपण घेतलं तर आपल्याला देव का सापडणार नाही. म्हणून तो आला परत, नतमस्तक झाला. तुकोबारानं हात जोडून म्हणला आता मला देव पाहायचा आहे, देव पाहण्याकरता मला मार्ग सांगा. तुकोबारांनी त्याला आपल्या जवळ घेतलेला आहे, आपला टाळकरी तो झालेला आहे. 14 टाळकऱ्यापैकी गंगाराम मावळ हा एक टाळकरी. त्याने अभंग लिखाणाचं काम केलेलं आहे. तुकोबारांचा तो लेखक बनलेला आहे. मोठ्या एक विशेष योग्यतेला ते प्राप्त झालेले आहेत. मला एक सांगा, गंगाराम मावळाचं जे कल्याण झालं, त्याचा जो उद्धार झाला, त्याला जो तुकोबारांचा समागम घडला, हा कसा घडला? म्हैस पाहण्याच्या निमित्ताने. परंतु तो वाया गेला नाही, त्याच्या उपयोगाला ना. म्हणून कसाही घडो संतांचा समागम तो उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. दुसरं उदाहरण सांगतो आपल्याला. गजेंद्र हा पाणी पिण्याकरता सरोवरावर गेला. सरोवरात नक्र होता, त्याने पाय खेचला. 1000 वर्ष तुंबळ युद्ध चाललं होतं. गजेंद्राने आपतेष्टांचा धावा केला. सर्व धावून आले, सोडण्याचा प्रयत्न करताय, सुटका होईना. शेवटी ते सर्वजण सोडून गेले. कुठे याच्या नादी लागता, पिकलं पान गळून जाणारे, चला आपलं सगळे सोडून गेले. गजेंद्र तो पशु आपते मोकलेला. तेव्हा गजेंद्र विचार करू लागला सगळे मला सोडून जात आहेत, मग माझं कोणी नेमकं आहे की नाही? मी ज्यांना माझं म्हणत होतो ते सगळे मला सोडून गेलेत, मग माझं कोणी आहे की नाही? तो विचार करू लागला आणि एक लक्षात आलं, ज्याने या सर्व विश्वाला निर्माण केलेलं आहे त्यात त्याने मलाही निर्माण केलेलं आहे. म्हणून विश्वाचा निर्माता जो आहे तो माझ्या बाबतीत लक्ष घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण त्याच्याशी कनेक्शन जोडावं, तिकडे संपर्क साधावा. म्हणून त्या सरोवरातले कमळ तोडलं आणि तो फेकून म्हणतोय कोण होईल तो ब्रह्मांड चालक, आपणची हाक देईल हाके. या प्रकारे त्याने धावा केलेला आहे. भगवान धावून आले, गजेंद्राचा उद्धार केला. माझा मुद्दा पुढा आहे. गजेंद्राचा उद्धार केल्यानंतर नक्र देवाला म्हणला, देवा माझी सोय काय? भगवान म्हणतात तुझी सोय नरक. तो नक्र ना, नरक. का का बरं देवा? तू माझ्या भक्ताला छळलं, 1000 वर्ष तू पीडा दिलेली आहे, म्हणून तुला नरक. त्या गजेंद्राचा उद्धार का? तो माझा भक्त. ठीक आहे देवा, काय हरकत नाही. नक्राने काय युक्तिवाद मांडला, लक्षात घ्या. वकिली पॉइंट काय मांडला? नक्र म्हणला, देवा गजेंद्र जर तुझा भक्त आहे तर तुझ्या भक्ताचे पाय मी 1000 वर्ष धरले, मग भक्ताचे पाय धरणाऱ्याला तू नरकाला लावतो का? सांग.
जर भक्ताचे पाय धरणाऱ्याला तू नरकाला लावत असेल तर मी आज रातोरात लोकसत्ता, सकाळ, केसरी, सामना, लोकमत या सर्वांना रातोरात फोन करून सांगतो की मुखपृष्ठावर पहिले आमची ठळक अक्षरात बातमी द्या की कोणीही देवाचे पाय धरू नका, त्या संतांचे पाय धरू नका. जो संतांचे पाय धरतो देव त्याला नरकाला पाठवतो. माझा अनुभव इति नक्र अशी मी बातमी देतो. देव म्हणू लागले, नखरा बाबा तुझाही मी उद्धार करतो, पण असा निवडणुकीच्या तोंडावर माझा अपप्रचार तू करू नको. भगवंताने नखराचाही उद्धार केला. माझा मुद्दा इथे आहे. नखराने जे गजेंद्राचे पाय धरले होते ते भावनेने धरले होते का? नाही, ते वैराने धरलेले होते. परंतु वैराने धरलेले पाय तेवढासा घडलेला तसा समागम नखराच्या उपयोगाला आला. भगवंताने त्याचा उद्धार केला. म्हणून तुकोबारा म्हणतात संत समागम एखादी परी. कुठल्या एखाद्या प्रकाराने होईना तो संतांचा समागम घडावा. मला या बाबतीत ज्ञानेश्वरीतलं 9व्या अध्यायातलं एक उदाहरण घ्यावंसं वाटतं. भगवंताने असं म्हटलेले, अर्जुना माझ्याकडे कशाही प्रकारे येवो, त्याला माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. आगामी एकुलानीचे खागे मज येवो ये भलतेने मार्गे, भक्ती का विषय विरागे अथवा वैरे. कसाही जरी आला तरी त्याला माझी प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही. गोपिका कामनेने आल्या, शिशुपालाधिक वैराने आले, कोणी द्वेषाने आलं, कोणी भक्तीने आलं, कोणी वैराग्याने आलेलं आहे. म्हणून या प्रकारे माझ्याकडे कशाही प्रकारे आले तरी त्याला माझी प्राप्ती होते. हा विषय सांगत असताना माऊलीने एक दृष्टांत घेतलेला, तो मला घ्यावासा वाटतो. माऊली म्हणतायत बघा, एक लोखंडाची कुऱ्हाड, त्या कुऱ्हाडीने असा विचार केला की ही जी परीस नावाची वस्तू आहे ही आपल्या जातीला घातक, हिचा स्पर्श झाला की आपली जात संपते. लोखंड लोखंड म्हणून राहत नाही. म्हणून आपली जात जर शिल्लक ठेवायची असेल तर याला एकच मार्ग आहे, काय? याचं वाटोळं करणं. कोणाचं? परिसाचं. हा परीस संपवल्याशिवाय आपली जात म्हणून राहू शकणार नाही. म्हणून कुऱ्हाडीने निर्णय घेतला आणि ती त्या परिसाला फोडायला गेली. मला एक सांगा, काय झालं असेल त्या कुऱ्हाडीचं? सोनच झालं. परेश म्हणतो, तू मला फोडायला जरी आली तरी माझा स्पर्श होताच मी तुझं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. अगावरी फोडावयाची लागी, लोह मिळो का परिसाचे अंगी, काजे मिळते प्रसंगी सोनीच. तस संतांचा समागम कसाही जरी घडला तरी तो निश्चित आपल्या उपयोगाला कसा येतो याचं एक महत्वाचं मार्मिक शेवटचं उदाहरण मी आपल्याला सांगतो. नारद आपल्या स्वानंदाने विचरण करत करत अरण्यातून चालले होते. एका अरण्यामध्ये एक ग्रहस्थ असा कुऱ्हाड घेऊन धावला. कोण तो? वाल्ह्या कोळे. मला सांगा, तो नारदाकडे धावला म्हणजे हार घालण्याकरता का? नाही. कुऱ्हाड घेऊन धावला, क्या जेब में निकालो नहीं तो मरने को तैयार हो जाए. नारद म्हणतायत ठीक आहे, घे. गळ्यातला तंबोरा काढला आणि दिला की कर भजन. वाल्या म्हणतो हे नाही, रोकड कॅश. नारद म्हणतात अरे हेच रोकड धन आहे. राम नामाचं धन लूट, तुला किती लुटायचं असेल तितकं. हेच आपल्या बरोबर येणार आहे, इतर कोणतंही धन आपल्या बरोबर येऊ शकत नाही. लूट राम नामाचं धन. तो वाल्या काय म्हणतो माहितीये का, मी काय तुला कीर्तनाचं निमंत्रण दिलं नाही, मला हे सांगण्याच्या भानगडी पडायचं नाही. काय असेल ते काढ, रोकड कॅश आणि रस्ता धर. नारद म्हटले मी रस्ताच धरणार आहे, पण तुला रस्त्याला लावल्यानंतर तू वाम मार्गाने चाललेला आहेस, अयोग्य मार्गाने चाललेला आहे. अरे लुटमार करणं हा योग्य रस्ता नाही, कोणाची हत्या करणं हा योग्य रस्ता नाही. तू या वाम मार्गाने जातो आहेस. वाल्या किती हे पाप करतोय विचार कर. आजपर्यंत थोडं पाप केलंय. आपल्याला सर्व विषय माहिती, मला जास्त सांगण्याचं काही कारण नाही. वाल्या विचारायला गेला, कोणीच सहभागी होत नाही. असं पाहून धावत आला, नतमस्तक झाला आणि नारदाला म्हणला मला मार्ग सांगा, पर्वत प्राय माझं पाप आहे, मी काय करू?
त्यावेळेला नारद सांगतायत, वाल्या किती असू दे पाप, राम नाम चिंतन कर, तुझं पाप राहणार नाही. माझा मुद्दा इथं आहे, ते राम त्याला म्हणता येत नव्हतं, तो मरा मरा म्हणायला लागला. परंतु मरा मरा असं म्हणताना नारद म्हणता हरकत नाही, तसं म्हण. मारा मारा येही मंतर उनके अंतर भेदा, वाला था तो वाल्मिक हुआ जब भेटी भई नारदा. वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी झाला. माझा मुद्दा इथं आहे, वाल्ह्या काय नारदाला हार घालायला गेला होता का? नाही, मारायला धावलेला होता. परंतु वाल्ह्याचा वाल्मिक ऋषी बनला. म्हणजे संतांचा समागम कसाही जरी घडला तरी तो आपल्या उपयोगाला येतो, वाया जात नाही. म्हणून तुकोबरा म्हणता, संत समागम एखादी परी, कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना तो संतांचा समागम व्हावाच. पण का हो तुकोबार आहे, व्हावाच असं तुम्ही म्हणता, पण व्हायला तर पाहिजे ना. हो, व्हायला तर पाहिजे. आणि नाही झाला आणि मेलो, मग मेलो तर मेलो. इच्छा तर शिल्लक राहू द्या. इच्छा तशी जर शिल्लक राहिली संतांचा समागम व्हावा अशी, जरी मृत्यू आला तरी पुढचा जन्म जो प्राप्त होईल त्यात आपल्याला संतांचा समागम होईल. कारण जशी इच्छा करून मृत्यू येईल तशी पुढे ती इच्छा पूर्ण होत असते. आपण पुढे माणसाचा जन्म मिळेल कशावरून? तुकोबारा म्हणतात, नका माणसाचा मिळेना, कुत्र्याचा जरी जन्म मिळाला तरी हरकत नाही, तोही समागम वाया जाणार नाही. म्हणून तुकोबारा म्हणतात, अरे बाबा, त्याच्या दरवाजात कुत्रा होऊन राहावं तरी काही हरकत नाही, व्हावे त्याचे द्वारी श्वानया रे, व्हावे त्याचे द्वारी, श्वानया रे, व्हावे त्याचे द्वारी, श्वानया रे, व्हावे त्याचे द्वारी. त्याचे द्वारी श्वान याती व्हावे. तुकोबारा म्हणतात, त्याच्या दरवाजात कुत्रा होऊन राहावं, हरकत नाही, तो समागम उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. कुत्र्याच्याही जन्मात हो, कुत्र्याच्याही जन्मामध्ये कोणाला उपयोग झाला का असं उदाहरण द्या. उदाहरण आपल्या पुढे ठेवतो. धर्मराजाजवळ एक कुत्रा होता. ज्या वेळेला धर्मराज हे पांडव सर्व महापंथांना निघाले, शेवटच्या काळात महापंथाने चालले असताना रस्त्यात द्रौपदी मरून पडली. धर्मराज विचार करतायत, द्रौपदी मरून पडली, काय कारण? या देहाने ती स्वर्गाला काय येऊ शकत नाही, तिच्यातला कोणता दोष? लक्षात आलं, चला पुढे. सहदेव मरून पडला, का पडला? याच्यात कोणता दोष? चला पुढे. नकुल, चला पुढे. अर्जुन पडला, कोणता दोष? भीम पडला, कोणता दोष? धर्मराजांनी लक्षात घेतले, चाललेत पुढे. सगळे मरून पडले बाकीचे, पण कुत्रा मात्र बरोबर धर्मराजांच्या. पुढे गेल्यानंतर स्वर्गातून विमान उतरले, पार्षद बाहेर पडले आणि धर्मराजाला म्हणतात, आपल्या करता विमान आहे, चला बसा. त्यावेळेला धर्मराज म्हणतात, माझे बंधू मागे मरून पडलेले आहेत. तेव्हा ते पार्षद म्हणू लागले, ज्या क्षणी ते इथे मरून पडले त्याच क्षणी ते तिथे पोहोचलेले आहेत, आणि ते जिथे पोहोचले तिथेच तुम्हाला न्यायचं आहे. तेव्हा तुम्ही या विमानामध्ये बसा आणि चला. धर्मराज म्हणतात, मग ठीक आहे, का हरकत नाही, तिथेच जर मला नेलं जाते हरकत नाही. त्या विमानामध्ये शिरायला लागले, कुत्रा बरोबर कुत्र्याला घेऊन चढायला लागले. ते पार्षद म्हणू लागले, कुत्र्याला नाही, फक्त तुम्ही चला, कुत्र्याला घेता येणार नाही. धर्मराज म्हणतात, कुत्र्याला घेता येणार नाही? नाही घेता येणार तर मग जाऊ द्या तुमचं रिटर्न, आम्हाला काय गरज नाही, आम्ही यामध्ये येऊ शकत नाही, जाऊ द्या तुमचं. त्यावेळेस ते पार्षद म्हणाले, धर्मराज, खरोखर तुम्ही धर्म सांभाळला, नावाप्रमाणे तुमचं जीवनात आचरण आहे, का हरकत नाही, तुमच्या करता नियम शिथिल, कुत्र्याला घेऊन जाऊ. धर्मराजाबरोबर कुत्र्यालाही ती गती मिळाली. म्हणजे धर्मराजाचा घडलेला समागम त्या कुत्र्याला उपयोगाला आला, तो वाया गेला नाही, निश्चित त्याला धर्मराजाबरोबर ती गती मिळालेली आहे. म्हणजे याचा अर्थ असा, चांगल्यांच्या समागमात कुत्रा होऊन जरी आपण राहिलो तरी वाया जाणार नाही, तो निश्चित उपयोगाला येणार, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. विठ्ठल विठ्ठल
तुकोबाराय सांगतात, संत समागम एखादे परी व्हावे त्यांचे द्वारे श्वान याती. कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना संतांचा समागम व्हावाच, तो वाया जाणार नाही, उपयोगाला येणार. परंतु कोणी म्हणेल का हो तुकोबाराय, संतांचा समागम घडेल, परंतु जीवनात काही साधना तर घडली पाहिजे ना. साधना जर घडणार नाही तर नुसता सत्समागम होऊन काय. साधना घडण्यात महत्व आहे. साधना घडल्यानंतर साध्याची प्राप्ती होत असते. मग संतांच्या समागमात काय साधना घडणार का? तुकोबारा म्हणतात, निश्चितच संतांचा समागम झाला की तिथे सहज साधना घडेल. तिथे सहज कोणती साधना घडेल, तेथे काय घडेल हे तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. घडेल भोजन, घडेल भोजन उचिष्टाचे, उचिष्टाचे, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. संतांचा समागम घडल्यानंतर तिथे काय घडेल हे तुकोबारा अभंगाच्या दुसऱ्या चरणात स्पष्ट करतात. तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. त्या ठिकाणी रामनामाचं श्रवण होईल, म्हणजे तुमच्या कानावर रामनाम येईल. म्हणजे ही सहज साधना तुमच्याकडून घडली जाईल. भले तुमच्या मनात असो अगर नसो, समागम घडला की ही साधना तिथे घडणार. कानावर रामनाम तुमच्या येईल. कारण संत नित्य नाम चिंतन करत असतात. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे, नेणे अनेक काही धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. 8ही प्रहर 12 मास निरंतर नित्य ते नामचिंतन करत असतात. म्हणून त्यांचं नित्य नामचिंतन जर चालू असतं, त्यांचा समागम जर आपल्याला घडला, तर मग सांगा आपल्या नामावर कानावर नाम येईल की नाही? कानावर नाम आलं की ती सहज साधना घडली. मुखाने जरी तुम्ही नाम घेतलं नाही तरी कानावर नाम आल्याशिवाय राहणार नाही. कानावर नामाला साधना झाली. आपण मुखाने नाम घ्यायला पाहिजे ना. मुखाने नाम घेतल्यानंतर जी साधना होईल ती मौखिक साधना होईल, ती वाचिक साधना होईल. म्हणजे मुखाने नाम घेण्यातून ती वाचिक साधना झाली. आणि कानाने नाम ऐकलं की ती श्रवणातून घडलेली साधना झाली. म्हणून श्रवणातून घडलेली साधना तीही साधनाच होणार. कारण मुखाने नाम घेण्यामध्ये नामाचा मुखाशी संबंध आला आणि कानाने नाम ऐकण्यामध्ये नामाचा कानाशी संबंध आला. कुठल्या तरी अवयवाशी संबंध आला, साधना ती घडली. म्हणून तुकोबारा म्हणतात, त्यांच्या समागमात आल्यानंतर तिथे रामनामाचं श्रवण होईल आणि ते श्रवण झालेलं रामनाम निश्चित उपयोगाला येईल. निश्चित उपयोगाला कसं येतं याच्याकरता आपल्याला एक उदाहरण सांगतो. बंगालमध्ये एक गौरांग महाप्रभू नावाचे थोर साधू होऊन गेले. त्या गौरांग महाप्रभूंच्या जीवनात पहिल्यांदा ज्ञान मार्ग होता, परंतु नंतर ज्ञान मार्ग त्यांना वृक्ष वाटू लागला आणि ते भक्ती मार्गाकडे वळले आणि ज्ञानोत्तर प्रेम भक्तीचा आस्वाद ते घेत असायचे.
बोल हरी बोल हरी 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 बोल. नित्य राम नाम चिंतन, हरे राम 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 हरे हरे. या प्रकारे त्यांचं नामचिंतन चालत असायचं. अनेक जण त्या नामचिंतनात सहभागी होत असायचे. याच समागमामध्ये एक मुस्लिम देखील नामधारक बनला गेला. तो गौरांग महाप्रभूंच्या समागमात आलेला आहे. गौरांग महाप्रभूंनी त्याचं यवन हरिदास म्हणून नाव ठेवलं. एक दुसरे हरिदास होते म्हणून यांचं नाव यवन हरिदास म्हणून ठेवलं. त्या नित्यनाम चिंतन करतायत. काही मुस्लिम लोकांना हे खटकलं. त्यांनी त्यांच्या काजीकडे ही तक्रार केली की आपला एक मुस्लिम हिंदूंच्या देवाचं नाव घेतो आहे, तेव्हा तुम्ही त्याचा बंदोबस्त करा. तो काजी भलता विचित्र होता, भलता कडवा होता. तो त्याने काय केलं, 8-10 असे दुष्ट लोक तयार केले. त्यांच्याजवळ वेताच्या काठ्या दिल्या आणि सांगितलं की जा त्याला मारा. जा. ते दुष्ट लोक काठ्या घेऊन आले. दुष्ट प्रवृत्तीची माणसं काय करतील हे सांगता येत नाही. या प्रकारे ते दुष्ट काठ्या घेऊन आलेले आहेत आणि त्यांनी प्रहार सुरू केला. हे बंद कर, तू कोण आहेस आणि हे करतो काय. वास्तविक एक लक्षात घ्या, देव हा इथून तिथून एक आहे. धर्म वेगवेगळे असतील, देवाकडे जाण्याचे मार्ग वेगवेगळे असतील, मार्ग वेगवेगळे असले तरी देव मात्र अनेक नाही, देव एकच आहे. म्हणून या दृष्टीने मुस्लिम त्याला अल्लाह म्हणत असतील, हिंदू त्याला राम म्हणत असतील, परंतु देव हा आहेच आहे या दृष्टीने. परंतु काही कडवे असतात, त्यांना ते पसंत होत नाही. ते म्हणाले हे घ्यायचं नाही, नाम घ्यायचं नाही, आपण म्हणायचं नाही. तो म्हणाला मला ही सवय लागली, याची मला गोडी लागलेली आहे. आणि एक लक्षात घ्या, नाम हे सामान्य नाही. नामाची गोडी म्हणजे अमृताची गोडी म्हटलेलं आहे. नामामृत गोडी वैष्णवाला धली, नव्हे नव्हे अमृतापेक्षा नाम हे गोड आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा, जिव्हे गोड 3 अक्षराचा रस अमृत दयास फिके पिढे. याची गोडी मला लागलेले, हे सुटणार नाही. ते म्हणाले मग आम्ही तुला मारणार, हरकत नाही. ते वेताच्या काठ्याने मारताय. हा मूर्छित होऊन पडला हो. ते म्हणाले आता काय करायचं, हा मूर्छित झालेला आहे. म्हणे पाहू हा मरतोय का जगतो. थोड्या वेळाने पुन्हा शुद्धीवर आला. त्यावेळेला म्हणाले का रे अजून मरत नाहीस काय, बोल काय इच्छा आहे तुझी. म्हणे माझी एक इच्छा आहे, तुम्ही सर्वांनी माझ्या बरोबर एकदा हरी म्हणा. हरी बोल म्हणा, हरी म्हणा. ते म्हणाले हा तर मूर्ख बिघडला आणि आपल्याला बिघडवायला पाहतो आहे. अरे याला ठेवू नका, झोडा, मारा. ते दुष्ट पुन्हा मारतायत. मूर्छित होऊन पडलेला आहे. म्हणे आता याच्या मृत्यूची कुठपर्यंत वाट पाहता, जाऊ द्या, याला उचला, द्या गंगेमध्ये टाकून. त्या दुष्टांनी उचललं त्याला आणि मूर्छित अवस्थेमध्येच गंगेच्या प्रवाहात टाकून दिलं. वाहत खाली गेले. एका कोळ्याने जाळं पसरलेलं होतं, त्या जाळ्यामध्ये ते अडकलेले आहेत. त्या कोळ्याने जाळं ओढलं, मोठा मासा सापडला असं समजून पाहतो तर हे निघाले. उपचार केले. एक लक्षात घ्या, देव ज्याला वाचवतो त्याला कोणी मारू शकत नाही. जाको राखे साईया मार सके ना को, बाणन बाका कर सके जो जग बैरी होय. सर्व जग जरी त्याचं वैरी झालं तरी त्याचा केस कोणी वाकडा करू शकत नाही. तुकोबारा म्हणतात की नाही, देव राखे तया मारील कोण. देव ज्याचं रक्षण करणार त्याला कोण मारेल. उपचार झाले, तो शुद्धीवर आला, पुन्हा आपल्या आश्रमामध्ये गेलेला आहे. नामचिंतन चाललेलं आहे. या लोकांनी जाऊन सांगितलंच होतं, आम्ही संपवलं त्याला. तो काजी म्हणला अरे कसलं संपवलं, आत्ता ताजा वृत्तांत माझ्या कानावर आलेला आहे. तो आलेला आहे पुन्हा आश्रमात, त्याचं चाललेलं आहे. कसला तुम्ही मारला. त्या काजीने विचार केला याला दुसरा प्रयोग केला पाहिजे. दुष्ट प्रवृत्तीची माणसं काय काय प्रयोग करतील हे सांगता येत नाही. त्या दुष्टाने काजीने असा विचार केला, एक वीरांगना नावाच्या वेश्येला बोलवलं आणि तिला सांगितलं की जा तू त्याला भ्रष्ट कर. ती वीरांगना वेश्या आलेली आहे, हावभाव करते आहे, मोहित करण्याचा प्रयत्न करते आहे. हे यवन हरिदास पाहतायत, हे कोण बाई आली, का आपल्या पुढे हावभाव करते आहे, काय म्हणणं, काय विचारावं, काय आपली अपेक्षा काय. म्हणे माझी इच्छा पूर्ण करणार. बोला म्हणे काय इच्छा आहे. म्हणे माझी काम वासना पूर्ण करा. त्यावेळेला ते यवन हरिदास म्हणू लागले ठीक आहे,
अंतःकरणात विचार केला, भले ही कोणत्याही वासनेने आपल्याजवळ जरी आली तर याच्यात परिवर्तन घडवणं हे आपलं कर्तव्य आहे. म्हणून यवन हरदासजींनी विचार केला आणि म्हटले, ठीक आहे, थांब जरा, माझा नित्यनेम होऊ दे. ती बसलेली आहे, यांचं चाललेलं आहे नित्यनेम म्हणजे काय, नामचिंतन. नित्यनेम हाच त्यांचा, आम्हा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण चाललेलं आहे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. या प्रकारे नामचिंतन ते करतायत. या विरांगना वेश्येच्या कानावर ते नाम जात आहे. 15 मिनिट झाले, ती विचार करू लागली, यांचं संपायचं कधी, चला आपण जाऊ, उद्या उशिरा येऊ. ती दुसऱ्या दिवशी उशिरा आली. ती म्हणते, काल तुम्ही मला कबूल केलं होतं. हो म्हणे, थांब जरा, माझा नित्यनेम होऊ दे. तिला वाटलं आज थोडाच राहिला असेल. ती थांबली. 10-15 मिनिट झाले. शेवटी ती म्हणाली, आजही जरा आपण लवकरच आलो, उद्या जरा उशिरा येऊ. तिसऱ्या दिवशी ती उशिरा आली. ती म्हणते, माझी इच्छा पूर्ण करा, तुम्ही आश्वासन दिलेलं आहे. म्हणे, माझा नित्यनेम होऊ दे. आता त्यांचा नित्यनेम म्हणजे नित्यच नेम नव, तो काय आपला नेम आहे का? आपला नित्यनेम म्हणजे अनित्य नेम, तो नित्यनेम. त्यांचा नित्यनेम म्हणजे नित्यच. आपल्या नित्यनेमाविषयी बोलूच नका. आपला नेम म्हणजे बशीवर कप आदळला की नित्यनेम गुंढाळा. त्यांचा नित्यनेम तो नित्यच, त्याला खंडनाच नाही. त्यामुळे 3 दिवस तिच्या कानावर ते नामचिंतन आलेलं आहे. त्या 3 दिवसाच्या नामचिंतनाच्या श्रवणामध्ये तिच्या अंतःकरणाला भगवंताने असा धक्का दिला, चेतना दिली, प्रेरणा दिली. अगं वीरांगणे, तू काय करायला इथे आलेली आहेस? आजपर्यंतचं आयुष्य वाम मार्गामध्ये घातलं, किती पाप आजपर्यंत जीवनात साचवलं, आणि आता या संत पुरुषापर्यंत तू येऊन पोहोचलीस काय? धिक्कार असो तुझ्या जीवनाला. तुला अजून किती अधोगतीला जायचं आहे? जरा जीवनात विचार कर. हे पाप सोडून दे, या संत पुरुषाला तू शरण जा. तवसाह्य झाला हृदय निवासी, बुद्धी दिली ऐसी नाश नाही. साष्टांग प्रणाम केलेला आहे, पाय धरलेले आहे. मला मार्ग सांगा. आयुष्यभर मी पापच पाप केलेलं आहे आणि आपल्यापर्यंतही या पाप करण्याकरताच आले होते. मला मार्ग सांगा, मी जीवनात काय करू? तेव्हा हरदास म्हणू लागले, काही वाईट वाटू देऊ नको. एक आता जीवनात विचार कर. गेलेलं आयुष्य कसं गेलं ते जाऊ दे. उरलेलं आयुष्य मात्र आता या अनुतापाने, पश्चातापाने तू या नामचिंतनाकडे लाव. गेलेल्या आयुष्याचा विचार करू नये, कारण ते गेलेलं आहे. त्याच्यात आपण बदल घडू शकत नाही. उरलेल्या आयुष्यामध्ये आपण क्रांती करू शकतो. म्हणून आजपर्यंत कोणाचं पिण्यात, कोणाचं खाण्यात, काही करण्यात गेलेलं असेल आयुष्य, जाऊ द्या. आज दुरुस्त व्हा, अनुताप निर्माण होऊ द्या, पश्चाताप होऊ द्या की गेलेलं आयुष्य वाया गेलं. आता उरलेलं आयुष्य आपल्याला चांगल्या कार्यामध्ये घालवायचं. यवन हरिदास म्हणतायत, उरलेल्या आयुष्यात तू क्रांती कर. आणि काय करून? नामचिंतन कर. कलियुगामध्ये नामचिंतन हेच प्रभावी साधन आहे. त्यांनी आपली माळा दिली आणि सांगितलं की याच आश्रमात तू राहा, तुझ्याकडून नामचिंतन नित्य होत राहील, तुला विसर पडणार नाही. त्या आश्रमामध्ये तिला ठेवलेलं आहे आणि ते यवन हरिदास अन्यत्र निघून गेलेले आहे. ती विरांगना नावाची वेश्या, परंतु पुढे महान साध्वी बनली. तिने अनेकांना भक्ती मार्गाला लावलं. तिचं तर कल्याण झालं, तिच्या समागमात अन्यांचंही कल्याण झालेलं आहे. मला एक सांगा, तिला जो समागम घडला हा कसा घडला? काम वासनेने, दुष्ट वासनेने घडलेला आहे. परंतु तो तसाही घडलेला समागम तिच्या उपयोगाला वाया गेला नाही. ती महान साध्वी म्हणली. म्हणून तुकोबरा म्हणतात, संतांच्या समागमात या तर खरं, त्या ठिकाणी तुमच्या कानावर नाम येईल. कानावर आलेलं नाम निश्चित तुमच्या उपयोगाला येईल. तेथे राम नाम होईल श्रवण. जरी तुमची इच्छा नसली नाम घ्यायची तरी कानावर नाम येईल, आणि कानावर नाम आलेलं सहज तुमचा लाभ प्राप्त करून देणारं ते ठरेल. तर या प्रकारे त्यांच्या समागमात या. एक लक्षात घ्या, माणसं समागमात येतात, परंतु समागमात आलेली माणसं सगळे नामचिंतन करतीलच असं नाही. आता इथंच बघा की काहींचं इथे कीर्तनाला येण्या इतकं पुण्य आहे, परंतु नामचिंतन करण्या इतकं नाही.
म्हणून काही माणसं कीर्तनात असूनही म्हणू शकत नाहीत. तोंड बंद असतं त्यांचं, हाताने कधी टाळी वाजवणार नाही. एखाद्या वेळेला शेजारी पाहतो त्याला म्हणत असतो, अरे टाळी वाजव ना, म्हणणं मुखाने विठ्ठल विठ्ठल. ते कीर्तनकार व काय सांगतात, तो काय म्हणतो, गप, तुला म्हणायचं तर म्हण, मी नाही म्हणणार जा. म्हणजे सांगूनही तो नाम घेऊ शकत नाही. ठीक आहे, नका नाम घे ना, पण कीर्तनात तर येऊन बसला ना, कानावर तरी राम नाम येईल की नाही, विठ्ठल विठ्ठल. हो, असं कानावर आलेलं नाम ते उपयोगाला येणार, निश्चित परिवर्तन घडवणार. म्हणून तुकोबारा म्हणतात, तेथे राम नाम होईल श्रवण. एक लक्षात घ्या, गाणाऱ्याला जे फल प्राप्त होतं तेच ऐकणाऱ्याला मिळतं. गात्या ऐकतया समानाची घडे. गाणाऱ्याला जे फल प्राप्त होतं तेच फल ऐकणाऱ्याला मिळतं, आणि तेवढ्याच प्रमाणात फल मिळतं, त्याच्यात कमतरता नाही. म्हणून तर आपल्यामध्ये श्रवण भक्तीला मान आहे. एकाने कीर्तन करायचं आणि हजारो लोकांनी ते कीर्तन ऐकायचं, नामचिंतनात सहभागी व्हायचं. तर या प्रकारे या श्रवण भक्तीला फार मोठं मान आहे. नवविधा भक्तीमध्ये पहिली श्रवण भक्ती सांगितलेली आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. म्हणून तुकोबारा म्हणतात, त्या ठिकाणी राम नामाचं श्रवण होईल. आणखी काय होईल, घडेल भजन उच्छिष्टाचे. म्हणजे हे उष्ट भोजन तुम्हाला घडेल, मिळेल. कोणतं उष्ट भोजन? कानावर आलेलं रामनाम. कारण त्यांच्या मुखातून ते बाहेर पडले आणि ते तुम्हाला सेवन करायला मिळालं, म्हणजे त्यांचं उष्ट तुम्हाला सहज ते प्राप्त होईल. हे उष्ट भोजन आहे बरं का, कानावर येणारं रामनाम. ताटात उरलेली बुंदी शिरा हे उष्ट भोजन नव्हे. हे उष्ट भोजन म्हणजे तामस आहार आहे. अलीकडे काही महाराज लोक आपल्या ताटातलं उष्ट भक्तांना वाटायला लागलेले आहेत, परंतु हे उष्ट ठीक नाही. तर त्यांचं उष्ट भोजन म्हणजे त्यांच्या मुखातून निघालेलं रामनाम, आणि ते आपल्याला सेवन करायला मिळेल. तुकोबारांनी म्हटलेलं आहे, मी ते शेष आवडीने घेईन. तुका म्हणे शेष घेईन आवडी. कोणतं शेष? वचन ना मोडी बोलले, ते जे वचन बोलले ते मी मोडणार नाही. हे उष्ट भोजन आपल्याला मिळेल. म्हणून तुकोबारा सांगतात, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. म्हणून त्या संतांच्या समागमात या तर खरं. मात्र एक लक्षात घ्या, संतांच्या समागमात आल्यानंतर कसं राहणं चांगलं हे तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतायत. कामारी बटिक सेवेचा सेवक, कामारी बटिक सेवेचा सेवक, कामारी बटिक सेवेचा सेवक, कामारी बटिक सेवेचा सेवक. दिनपणे रंक तेथे भाले, दिनपणे रंक तेथे भाले, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. दिनपाने रंग देते भाले, दिनपाने रंग तेथे भाले, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण. अभंगाच्या 3ऱ्या चरणात तुकोबारा सांगतात, संतांच्या समागमात आल्यानंतर कसं राहणं चांगलं ऐका. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. तेथे म्हणजे त्या ठिकाणी, म्हणजे संतांच्या समागमामध्ये तुम्ही कामारी होऊन राहा. कामारी म्हणजे काम करणारे व्हा. त्या संतांच्या समागमात आल्यानंतर पंक्ती पठाण होऊ नका. काहीतरी तिथे काम करा. कामारी याचा अर्थ काम करणारा. कामारी म्हणजे कामाचा अरी तो कामारी असा अर्थ करू नका. पुजारी म्हणजे पूजेचा अरी तो पुजारी काय नाही, पूजा करणारा तो पुजारी. मापारी म्हणजे माप करणारा तो मापारी. तसं कामारी म्हणजे काम करणारा तो कामारी. काम करा तिथे संतांच्या समागमामध्ये काम करा. मात्र एक करा, काम करत असताना बटीक कामारी व्हा. बटीक म्हणजे काय? मालकाच्या इच्छेप्रमाणे काम करणारा, याचं नाव बटीक. काय काय माणसं काम करतात परंतु आपल्याच डोक्याप्रमाणे, ते आपलीच फुटपट्टी चालवतात. त्याच्यात मालकाचं किती वाटोळं होतं त्याचाही ते विचार करत नाही. आपल्या डोक्यात येईल तसं करतात. आपल्या डोक्यात येईल ते तसं करू नये. संतांच्या अपेक्षेप्रमाणे करावं. काय करणं त्यांना आवडतं ते करावं. याचं नाव बटीक कामारे व्हा. आणि बटीक कामारे असं झालं का तुम्ही की जी तुमच्याकडून सेवा घडेल त्या सेवेचा तुम्ही
स्वामी होऊ नका, त्या सेवेचा सेवक व्हा. कामारी बटीक सेवेचा सेवक. सेवेचा सेवक होणं म्हणजे काय, सेवेचा स्वामी होणं काय हे आपल्याला सांगतो अगोदर. सेवेचं स्वामी होणं म्हणजे, काही माणसं संतांच्या समागमात येतात, सेवाही करतात, अगदी झटून करतात, उसंत घेत नाही, परंतु झटून सेवा केल्यानंतर काय म्हणतात, पाठ्य होता म्हणून सप्ताह झाला. मी होतो म्हणून सप्ताह झाला नाही तर महाराज काय सप्ताह करू शकतात. मी होतो म्हणून मंदिर झालं नाही तर महाराजांची काय टाप आहे मंदिर बांधण्याची. मी होतो म्हणून दिंडी चालवली गेली नाही तर काय महाराज काय चालू शकतात. म्हणजे यांनी सर्व सेवा केली खरी, परंतु त्या सेवेचं स्वामित्व आपल्याकडे घेतलं. तुकोबारा म्हणतात सेवेचा स्वामी होऊ नका, सेवेचा तुम्ही सेवक व्हा. म्हणजे माझं काहीतरी पूर्व सुकृत, म्हणून त्या सुकृताने मला संतांचा समागम मिळाला. समागम मिळाल्यानंतर त्यांनी मला सेवा करण्याची संधीही दिली. त्यांनी काही मला मार्गदर्शनही केलं आणि त्या प्रकारे मला सेवा घडू शकली. ही खरी त्यांची कृपा आहे माझ्यावर. म्हणून अशा प्रकारे त्या सेवेचा सेवक तुम्ही व्हा. कामारी बटीक सेवेचा सेवक. तिथे दीनपणाने राहा, रंकपणाने राहा. दीनपणे रंक तेथे भले. उर्मटपणाने राहू नका. उर्मटपणाने राहण्यामध्ये तुमची हानी, उर्मटपणाने राहण्यामध्ये शाप भेटेल आणि दीनपणाने रंकपणाने राहण्यामध्ये तुम्हाला राम भेटेल. यादव उर्मटपणाने राहिले संतांच्या समागमामध्ये. तो सांब गरोदर स्त्रीचं सोंग धारण करून गेला ऋषींजवळ. बाजूला असा थांबला आणि एकाला पाठवलं. काय होईल सांगा. ऋषींनी अंतर्ध्यानाने पाहिलं आणि सांगितलं की मुसळ होईल. सोडून पाहिलं, खरोखरच मुसळ खाली पडलं. त्याचं पीठ केलं, समुद्रात टाकून दिलं. का बरं? ज्या वेळेला मुसळ होईल असं सांगितलं होतं त्यावेळेला ते संत म्हटले होते, हे मुसळ तुमच्या कुळाला खलास करेल, मुसलम कुलनाशनम. म्हणून त्याने त्याचं पीठ केलं, समुद्रात टाकून दिलं. ते तरंगत तरंगत काठावर गेले. प्रभास तीर्थाजवळ त्याचे लोहाळे बनले. एक मोठा कान, त्याचं काय चूर्ण झालं नाही. तो एका माशाने गिळला. तो मासा एका कोळ्याने पकडला. कोळ्याने तो फाडला आणि त्याच्या लोहकणाचा बाण बनवला. माशाच्या उदरातला लोहकण त्याचा बाण जर केला तर अचूक असं संधान साधलं जात असतं. नेमकं मग काय घडलं माहिती? त्या लोहाळ्याने सर्व यादव खलास झाले आणि त्या लोहकणाच्या बाणाने भगवान श्रीकृष्णाला निजधामाला जावं लागलं. म्हणजे यादव उर्मटपणाने राहिले, त्यांना शाप भेटला. म्हणून उर्मटपणाने न राहता दीनपणाने राहा, रंकपणाने राहा, राम भेटेल. शबरी दीनपणाने राहिली, रंकपणाने राहिली, त्यामुळे तिला राम भेटला. मतंग ऋषीच्या आश्रमात ती शबरी राहिली. शबरीची इतर लोक कुत्सितपणाने निंदा करत होते, तिला वाईट समजत होते, परंतु ती तशीच दीनपणाने राहिली. मतंग ऋषीने तिला सांगितलं की तुला राम भेटेल. वनात आल्यानंतर रामप्रभूने पहिलं शबरीला दर्शन दिलेलं आहे. म्हणून तुकोबाराय सांगतात, दीनपणाने रंकपणाने राहा, तुम्हाला राम भेटेल. कामारी बटीक सेवेचा सेवक, दीनपणे रंक तेथे भले. पण का हो महाराज, आमची तर अपेक्षा सुखाची आहे. तुम्ही हे बाकीचं सर्व होईल सांगता, आम्हाला सुख मिळेल की नाही सांगा. तुकोबारा म्हणतात, तुम्हाला अरे सुख काय, एकच सुख काय, सर्व सुख तुम्हाला संतांच्या संगतीत मिळतील. हेच अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतायत. का म्हणे सर्व सुखाच्या संगती, का म्हणे सर्व सुखाच्या संगती, घडेल पंगती संतांची, घडेल पंगती संतांची, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे राम नाम होईल श्रवण, तेथे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची. तुकोबाराय म्हणतात, त्या संतांची संगती पंगती सर्व सुख घडेल.
त्या संतांच्या संगतीमध्ये तुम्हाला पंगत लाभली जाईल आणि सर्व सुखाची प्राप्ती होईल. संतांच्या संगतीत आलं की पंगत निश्चित मिळणार. इतरांच्या संगतीमध्ये त्यांची पंगत मिळेल असं नाही. ड्रायव्हरला संगत मंत्र्याची असते, परंतु त्याला पंगत मिळेल असं नाही. संगत मंत्र्याची पण पंगत ढाब्याची. म्हणून त्याच्या वाट्याला पंगत मिळेल असं नाही. परंतु संतांच्या संगतीत जो आला, संत त्याला आपल्या पंक्तीत घेतल्याशिवाय राहत नाही. संत आपल्या समागमात असणाऱ्याला सोडून एकटेच चापणारे नसतात. आणि आपल्या सहवासात असणाऱ्याला बाजूला ठेवून एकटेच कडी लावून जे चापत असतील ते संत म्हणण्याला लायक नाहीत. त्यांना जंत म्हणावं. संत ते की आपल्या समागमात जे असतात त्या आपल्या समागमात असणाऱ्याला आपण जे उपभोगतो ते देत असतात. तुकोबारा म्हणतात, आम्ही हा रस सेवन करतो आणि इतरांना तोच देतो. सेवितो हा रस, वाटितो अनेका. तुका म्हणे, खातो आनंदाचे लाडू, नका चरपडू घ्या रे तुम्ही. संत स्वतः जे सेवन करतात तेच ते इतरांना देत असतात. जे ज्याचे जेवण तेची याचका सिदान, आता जाऊ चोजवित जेथे वसतील संत. या प्रकारे ते सर्व सुखाचं सेवन करत असतात, सर्व सुख उपभोगत असतात. सर्व सुखरूप परमात्मा आहे, त्याचा तो भोग ते घेत असतात. म्हणून त्यांच्या संगतीत जो जाईल, संत त्याला परिवर्तित करतात. निषिद्धातून त्याला विहितामध्ये आणतात, विहितात सकामातून निष्कामात आणतात, निष्कामातून उपासनेमध्ये आणतात, उपासनेतून ज्ञानाकडे आणतात. त्याला परमात्म्याची प्राप्ती करून देतात. नित्य आनंदाचा आनंद त्याला प्राप्त होत असतो. म्हणून तुकोबारा म्हणतात, त्या संतांच्या संगतीत या की सर्व सुख आले. परमात्मा आला की तिथे सर्व सुख आले. राजाने सर्व राण्यांना सांगितलं की आपल्या अपेक्षा व्यक्त करा, अर्ज भरून द्या, दिवाळीला त्याची भेट दिली जाईल. प्रत्येकीनं आपापल्या अपेक्षेप्रमाणे लक्ष्मी हार, कोणी गोखरं, कोणी सोन्याच्या पाटल्या, बांगड्या दिलेले अर्जाप्रमाणे राजाने आणलं. त्याप्रमाणे वाटपही केलं. पट्टराणीचा अर्ज निघाला, त्याच्यात काहीच नव्हतं. त्याच्यात होतं की मला तुम्ही पाहिजे. मला एक सांगा, त्या पट्टराणीने काहीच अपेक्षा केली नाही, पण तिला सगळं मिळालं की नाही? सगळं मिळालं. का? राजा तिचा झाला ना, राजा चिता झाला. राजाचं वैभव तिला सर्व प्राप्त झालं. म्हणून राजाला तिथं सर्व वैभव आलं. म्हणून या प्रकारे संतांच्या संगतीत आलो का संत ह्या जीवाला परमात्म्याची प्राप्ती करून देतात. आणि परमात्मा प्राप्त झाला की तिथे सर्व सुख आले. आता परमात्मा प्राप्तीतलं जे सुख आहे ते अफाट सुख आहे. इतरत्र आपल्याला जे सुख मिळतं त्या सुखाचा नाश आहे. त्या सुखाच्या पलीकडे दुसरं सुख आहे आणि त्या सुखाचं मोजमाप होऊ शकतं. परंतु संतांच्या संगतीत जे सुख प्राप्त होतं ते परमात्मा सुख प्राप्त होतं. आणि परमात्मा सुख असं असतं की त्या सुखाला अंत नाही, पार नाही, का त्या सुखाचा लेखा होऊ शकत नाही. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा. अंत नाही, पार नाही, त्या सुखाच्या पलीकडे दुसरं सुख नाही, त्याचा लेखा होऊ शकत नाही. असं अफाट सुख संतांच्या संगतीमध्ये हे परमात्मा सुख जीवाला प्राप्त होतं. आणि याहीपेक्षा आगळं आणि वेगळं असं ज्ञानोत्तर प्रेम सुख हे संतांच्या संगतीत जीवाला विशेष रीतीने प्राप्त होत असतं की ज्या सुखाची देव देखील अपेक्षा करतो. म्हणून तुकोबारा सांगता, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगते संतांची, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. संत समागम एखादी परी, व्हावे त्यांचे द्वारे श्वान याते, तेथे रामनाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. तुकोबारा सांगतात, कुठल्याही एखाद्या प्रकाराने का होईना संतांचा समागम व्हावाच, तो उपयोगाला येणार, वाया जाणार नाही. पण का हो तुकोबारा, संतांचा समागम व्हावा असं तुम्ही म्हणता,
तर समागम होणं हीच तुम्ही इथे साधना एक स्पष्ट म्हणता. दुसरी साधना काही सांगत का नाही? संतांचा समागमच करा, कुठल्याही प्रकाराने का होईना संतांच्या समागमात या असं का सांगता? इतर साधना न सांगता तुकोबाराय सत्समागमच का सांगतात? तर याचं मर्म असं आहे, संतांच्या समागमात आलं की तिथे सर्व साधना सिद्ध होतात. संतांना डावलल्यानंतर आपल्या जीवनात साधना जरी काही आपण स्वीकारल्या तर त्या साधना साध्यापर्यंत नेऊन पोहोचवतील असं मात्र नाही. त्या साधना आपल्या बुद्धीने आपण जर करू लागलो तर अनेक अपाय निर्माण होतात, पण त्या साधना म्हणजे उपाय ठरू शकत नाही. म्हणून नाथ महाराजांनी भागवतात स्पष्ट म्हटलेलं आहे, प्रवृत्ती असो वा निवृत्ती असो त्या ठिकाणी आचार्याचीच गरज आहे, अपेक्षा आहे. आपल्या मतीने काही केलं जाईल तिथे अपाय निर्माण होईल. प्रवृत्ती निवृत्ती कृतकार्या अवश्य पाहिजे गा आचार्या, अपमती भजता राया अनेका अपाया माझी पडे. म्हणून संतांच्या समागमात आलं की त्या साधना बिनचूक होतात, निर्दोष होतात. त्या साधना साधल्या जातात. तेने साधती साधने, तेने साधती साधने, साधती साधने, साधती साधने. तुटती भवाची बंधने, बंधने तुटती भवाची बंधने, तेने साधती साधने, तेने साधती साधने. तुटती भवाची बंधने, तुटती भवाची बंधने, साधती साधने, साधती साधने. नाथ महाराज म्हणतात, हरिप्राप्तीशी उपाय धरावे संताचे ते पाय, तेने साधती साधने. संतांच्या समागमात आलं की साधना सहज साधल्या जातात. म्हणून संतांचा समागम ही सर्वोच्च साधना आहे. या साधनेच्या तुलनेला कोणतीच साधना येऊ शकत नाही. ही सर्वोच्च साधना कशी, याकरता मी एक आपल्याला दृष्टांत सांगतो. वशिष्ठ मुनीने आपल्या अंतःकरणात एकदा असा विचार केला की विश्वामित्र मुनी तपश्चर्या करतायत, साधना करतायत, परंतु त्या साधनेला गालबोट आहे. गालबोट आहे म्हणजे ते द्वेषाने, मत्सराने, ईर्षेने साधना करतायत. आणि विकारयुक्त केलेली साधना ही सदोष साधना आहे. जीवनात निर्दोष साधना होणं हे गरजेचं आहे. निर्दोष साधनाच साध्याची प्राप्ती करून देऊ शकते, सदोष साधना साध्याची प्राप्ती करून देऊ शकत नाही. आणि विकारयुक्त साधना ही सदोष साधना आहे. म्हणून विश्वामित्राला हे समजून दिलं पाहिजे. परंतु त्याला सांगणार कोण? आता ते विश्वाचे अमित्र, कोणाचं ते मानणार आहेत? तेव्हा कोणाच्या जाण्यात काही उपयोग होईल असं नाही. तेव्हा आपणच जाऊन पाहू, झाला तर झाला उपयोग. म्हणून वशिष्ठ मुनी स्वतः गेले, विश्वामित्राच्या आश्रमात जाऊन त्यांचे पाय धरले. विश्वामित्राने पाहिलं की कोण साधू आले ना आपले पाय धरतोय. त्याने हाताला धरलं आणि उठवलं. पाहता येतं वशिष्ठ मुनी नमस्कार केलेला आहे. कोणीही पण कितीही क्रोधी असला तरी त्याचे पाय धरल्यानंतर तो थोडासा लीन होतो, नम्र होतो, त्याचा पारा खाली येत असतो. विश्वामित्र ज्याला खाली आले आणि विश्वामित्र म्हणतायत, का हो वशिष्ठजी, मी तर तुमचा द्वेष्टा आहे, मी तुमचा एक प्रकारे शत्रू आहे, तुमच्या अनेक मुलांना मी मारलेलं आहे, अशा अपराध्याकडे तुम्ही आलेला आहात. काय तुमचं विशाल अंतःकरण, काय हेतू काय तुमचा माझ्याकडे येण्याचा? वशिष्ठ मुनी म्हणतायत, आपण तपश्चर्या करता, आपल्या तपश्चर्येला तोड नाही की जोड नाही, फक्त एक सांगण्याकरता आलेले. म्हणे काय सांगा? ती द्वेषाने, मत्सराने, ईर्षेने होते, तेवढी ईर्ष्या सोडा, मत्सर द्वेष सोडा आणि तप साधना करा की तुमच्या तपाला जोड राहणार नाही. ठीक आहे, आपण मार्गदर्शन केलं, मी त्याचा विचार करेल. माझी आपण पूजा स्वीकारा. पूजा केलेली आहे, पुष्पहार समर्पण केलेला आहे. नंतर सांगितलं भोजन प्रसाद घेतल्याशिवाय जायचं नाही. ठीक आहे, भोजन प्रसाद घेतलेला आहे, आनंदाने वार्ता संवाद केलेला आहे.
नंतर वशिष्ठ निघाले. त्यावेळेला विश्वामित्र म्हणतात माझी अल्पशी भेट स्वीकारा. म्हणे काय देता? 1000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य मी तुम्हाला समर्पित करतो, कारण जीवनात मी तपश्चर्याच केलेली आहे, म्हणून तीच माझी संपत्ती आहे, मी तुम्हाला ती देतो. ठीक आहे. वशिष्ठ म्हणतायत आपण माझ्या आश्रमाकडे या. काही दिवसानंतर विश्वामित्र आश्रमाकडे गेले वशिष्ठांच्या. वशिष्ठाने आदरातिथ्य केलं. भोजनादी झाल्यानंतर विश्वामित्र म्हणताय मी आता जातो. वशिष्ठ मुनी म्हणतात माझी अल्पशी भेट स्वीकारा. म्हणजे काय देता? अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य मी तुम्हाला समर्पित करतो. अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य म्हटल्यानंतर विश्वामित्राच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. प्रचंड अपमान, घोर अपमान केलेला आहे माझा. तुम्ही माझ्याकडे आलात तर मी 1000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य दिली आणि तुम्ही मला आदराने बोलवलं आणि माझे थट्टा अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य कळायला पाहिजे. माझ्याकडे आल्यानंतर मी दिलं होतं ते पाहून तरी द्यायला पाहिजे ना. एक लक्षात घ्या, कोणाच्या लग्नात आपण काय आहेर करावा यात आपलं डोकं जरी चाललं नाही तरी नाही चालू द्या, पण त्याने आपल्या मुलाच्या लग्नात गेल्या वर्षी काय आहेर केलं होतं ते वही उचकून पाहायला काय हरकत आहे का? अरे त्याने तुमच्या मुलाच्या लग्नात फ्रीज दिलेला आहे आणि तुम्ही त्याच्या मुलाच्या लग्नात तांब्यान प्याला घेऊन चालले, काय वाटायला पाहिजे. तसं तुम्ही माझ्याकडे आल्यानंतर मी 1000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य समर्पित केली आणि तुम्ही मला म्हणता अर्ध्या क्षणाची सत्संगाची पुण्य, काय वाटायला पाहिजे. वशिष्ठ मुनी म्हणतात म्हणजे मी दिलेलं ते तुम्हाला कमी वाटते. अर्थात 1000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य कुठं आणि अर्ध्या क्षणाची सत्संगतेची पुण्य. वशिष्ठ मुनी म्हणतात याचा अर्थ तुम्हाला किंमत कळत नाही. ज्याला किंमत कळते त्याला विचारा कोणती पुण्य अधिक आहेत. म्हणे चला हरकत नाही, विचारा. विचारा, कोणाला विचारा. चला कुठं चालायचं? म्हणे तुम्ही चला. हा बरोबर येतो, चला कुठे चला. म्हणे कुठे जायचं? म्हणे भूतलावर कोणाकडेच नको. भूतलावरच्या लोकांचं काही खरं नाही. चहाच्या कपावारी साक्ष बदलणारी माणसं आहेत. म्हणून ते सत्य तिथे आपल्याला मिळेल असं नाही, तर आपण सत्य लोकालाच जाऊ. सत्य लोकात ब्रह्मदेव आहे, 4 डोक्याचा आहे, तो निश्चित आपल्याला सांगेल. चला निघाले, ब्रह्मदेवाकडे गेले. का आता हे 2 जण आले, नमस्कार केला. काय सांगा? विश्वामित्राने आपला विषय मांडला. तेव्हा या दृष्टीने आम्ही आलेलो आहोत, तेव्हा यांची पुण्य अधिक का माझी पुण्य अधिक सांगा. ब्रह्मदेवाने विचार केला या दोघांच्या भानगडीत न पडणं बरं, पण काय करावं आता. तेव्हा सांगितलं, डोकेबाज असतो, त्याने सांगितलं माझ्याकडे सृष्टी सृजनाचं काम, त्यामुळे माझी बुद्धी यथार्थ निर्णय देऊ शकत नाही. तुम्ही भगवान विष्णूकडे जा, ते तुम्हाला याचं उत्तर देतील. इथं टाइमपास झाला म्हणे, मला वाटलं उत्तर मिळेल. ठीक आहे, ब्रह्मदेवाकडून निघाले, विष्णूकडे गेले. विष्णू भगवान सामोरे आले. विष्णू भगवान म्हणतायत वशिष्ठजी, विश्वामित्र तुम्ही दोघे आणि एकत्र कसे काय? हो. वशिष्ठ मुनी म्हणले सध्या आघाडीचं शासन आहे म्हणून आम्ही युती केलेली आहे आणि आपल्यापर्यंत आलेलो आहे. सत्तेकरता युती होत असते. एकमेकाच्या विरुद्ध निवडणुकीमध्ये प्रचार करणारे, परंतु सत्तेकरता मात्र एकत्र येतात. आघाडी होते, युती होते. तर या प्रकारे कुठल्या विषयाने तुमची युती झाली इथपर्यंत आलात? विश्वामित्राने सर्व विषय सांगितला. तेव्हा तुम्ही उत्तर द्या आम्हाला की कोणते पुण्य अधिक. म्हणे अगोदर कोणाकडे गेले होते का? भगवान विष्णू म्हणतात. म्हणे गेलो होतो ब्रह्मदेवाकडे, पण त्यांनी सांगितलं भगवान विष्णूकडे जा, ते उत्तर देतील. ब्रह्मदेव डोकेबाज आहे म्हणे, त्यांनी संक्रांत या आपल्याकडे लावले म्हणे. आता ठीक आहे, आपणही शोधून काढू उत्तर. भगवान विष्णू म्हणले हे बघा, तुम्ही तपश्चर्या केली आणि तुम्ही सत्संगती केली, या दोन्ही बाबतीत मी अनभिज्ञ आहे. खरी तपश्चर्या करणारे भगवान शंकर आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जा. किती तप करताय ते, हिमालयामध्ये बसून काय तप करताय, त्यांच्याकडे जा. इथे टाइमपास झाला म्हणे. गेले भगवान शंकराकडे. भगवान शंकराने आदरातिथ्य केलं. काय सांगा, हे तो काय? विश्वामित्राने सांगितलं. भगवान शंकर म्हणू लागले विष्णूने आपल्याकडे पाठवलं, यांच्या भानगडीत न पडणं बरं, पण काय उत्तर द्यावं सुचलं. ते म्हणतायत मी तपश्चर्या करतो, परंतु हिमालयावर बसून. माझ्यापेक्षा खरे तपस्वी आहेत कोण? शेष भगवान. ते आपल्या मस्तकावर पृथ्वीचा बोजा घेऊन तप करतात, त्यांच्याकडे जा, ते तुम्हाला उत्तर देतील. त्यावेळेला शेष भगवंताकडे आले. शेष भगवान म्हणतात मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो, पण माझ्या डोक्यावर पृथ्वीचा बोजा आहे. तुमच्यापैकी कोणीतरी तुमच्या पुण्याने हा बाजूला करा, म्हणजे मी मोकळा झालो का फ्रेश होईल.
आणि मग तुम्हाला याचं उत्तर देईल. त्याप्रमाणे आले विश्वामित्र पुढे आणि म्हणतात मी 1000 वर्षांची तपश्चर्याची पुण्य समर्पित करतो. हे पृथ्वीदेवी बाजूला व्हा. बाजूला झाले नाही. 2000, 5000, 10000, 40000, 50, 59,000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य समर्पित केली. मी 59 का म्हटलो? त्यांनी 60,000 वर्ष तपश्चर्या केलेली होती. त्यापैकी 1000 वर्षाची अगोदरच दिली होती वशिष्ठाला, राहिलेली 59 ती सगळी समर्पित केली. परंतु पृथ्वी काय हल्ली नाही, बाजूला झाली नाही. विश्वामित्र म्हणतात आमचा स्टॉक संपला, आता आम्ही काय करू शकत नाही. मग आता काय आहे ना ते पुण्याची सत्संगतीची, या न दाखवा ना तुमची आता पुण्य आहे. वशिष्ठजी या पुढे पाहू दे आता तुमची पुण्य काय आहेत. वशिष्ठ मुनी पुढे आले आणि ते म्हणतात हे पृथ्वीदेवी, माझ्या आयुष्यात मी सत्संगती केलेली आहे, तेवढीच काय पुण्य आहे माझी जवळ आहे. त्यापैकी अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य आहे मी आपल्याला समर्पित करतो. आपण बाजूला व्हा, अधर राहा, म्हणजे आम्हाला उत्तर मिळेल. असा संकल्प सोडताच पृथ्वीदेवी बाजूला झालेली आहे. शेष भगवान मोकळे झाले आणि शेष भगवान म्हणू लागले मग कसं काय, आता काय चाललंय, पाऊस वगैरे पडला का, पिकं व्यवस्थित आले का, सध्या काय गडबड वगैरे नाही ना. पंतप्रधानाला 3 वर्षाची सक्त मजुरी झाली असं कळतंय. खरं काय त्यांनी अपील केलंय का नाही, काय विषय आहे. इतर सगळ्या राजकारण काय, समाजकारण काय, देशकारण काय, इतर सगळ्या बाबतीत चर्चा करू लागले. सप्ताह कुठं चाललाय, आळंदीला काय चाललंय, पंढरपूरला काय चाललंय, इकडच्या तिकडच्याच गप्पा मारू लागले. सर्वांगीण गप्पा ऐकून ऐकून विश्वामित्र चिडले. काय लावलंय हे? म्हणे पृथ्वीदेवीला बाजूला करा म्हणजे मी उत्तर देतो. बाजूला झाले तर इकडच्या तिकडच्याच नुसत्या गप्पा चालवल्या, उत्तर तर द्या. शेष भगवान म्हणाले एवढे डोकं चालत नाही का? अहो तुम्ही 59,000 वर्षाची तपश्चर्याची पुण्य समर्पित केली तरी पृथ्वी बाजूला झाली नाही, आणि यांनी अर्ध्या क्षणाची सत्संगतीची पुण्य समर्पित केली तर पृथ्वी बाजूला झाली. याचा अर्थ असा की तुमची 59,000 वर्षाची तपश्चर्याची पुण्याई अर्ध्या क्षणाच्या संगतीच्या पुण्याईला तुलनेला येऊ शकत नाही. म्हणून इतकी सत्संगतीची पुण्य अफाट आहे, भरपूर आहे. त्या तुलनेला कोणतीही साधना येऊ शकत नाही. निमेषार्ध सत्संगती वास वैकुंठी कल्पांत, अर्धक्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पापा. असं महान साधनेचं स्वरूप या सत्समागमाचं असल्यामुळे तुकोबारा सांगतात बाबांनो, संतांच्या समागमात या संत समागम एखादी परी ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.